जो चेक येणार आहे तो कॉलेज कडनं, तर तो आज रेडी आहे, बोलले घेऊन जावा. तर गर्दी बघा, लोक बघा. धीरजचं काम झालं आणि बघून आठवण येते क्रिकेटची, काय करू शकतो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द माय न्यू व्लॉग. तर गाईज आता सकाळचे वाजले 11 आणि मी जायला निघालोय कॉलेजला, आपल्या सरस्वती कॉलेजला चाललोय गाईज. आणि आता मी निघालोय, पण मला जरा आपल्या इकडच्या एरियातल्या बँकेत पण जायचंय, कॅनेरा बँकेत. तर तिकडं जाईन, मग तिकडून डायरेक्ट कळवा स्टेशनला जाईल. अंघोळ केले, पण आता शर्ट आणि पॅन्ट घालतो. आता टी शर्टवर आहे, तर चला फटाफट करतो मी तयारी आणि निघतो मग आपल्या बँकेत जायला. मग तिकडून जाऊ आपण कॉलेजला. आता आपण पोचतोय, म्हणजे पोचलो तर समजा कळवा स्टेशनला. मी कळव्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने आलोय, हे बघा. तर आपण रोज जातो त्याच्या ऑपोजिट साईडने आज चाललोय. हे बघा, इथं हा ब्रिज आहे, तो कन्स्ट्रक्शनला आहे कळव्याच्या दुसऱ्या साईडला. अजून कन्स्ट्रक्ट झाला नाही पूर्णपणे, बनवलाय, पण अजून सिड्या बिड्या चालू नाही केल्यात. ते एस्केलेटर वाला सीन आहे वाटतं, तर ते अजून काम बाकी आहे नंतर, त्यामुळे चालू नाही झालंय. गाईज मस्त वाटतंय की यांनी हे केले, कारण गर्दी खूप व्हायची लोकांची जाण्या येण्याला त्या एका फ्लायओव्हरनी. आता लोक डायरेक्ट यांनी जातील, त्यामुळे टेन्शन नाही. चला आता आपण जाऊ आणि बघू आपली ट्रेन कितीची आहे. आपल्याला खारघरला जायचं आपल्या कॉलेजला. दिसतोय तुम्हाला फ्लायओव्हर बघा समोर, हा निळ्या कलरचा आहे ना, तो स्टेशनच आहे आपला. बिल्डिंग आणि हा तिकीट काउंटर हा का, आणि आरपीएफ वाल्यांचं हेडक्वार्टर आहे. तर चला जाऊ आता आपण ठाण्याला, पण ठाण्यावरनं खारघरला. 12 वाजता तरी एवढी गर्दी आहे प्लॅटफॉर्मला, खतरनाक गर्दी आहे. एवढी तर सकाळी पण नसते, काय माहिती एवढी गर्दी काय आज. खूप गर्दी आहे तर तुझ्या माणूस, कारण 12 वाजता एवढी गर्दी नाही पाहिजे. म्हणजे लोकांची भयंकर गर्दी आहे प्लॅटफॉर्मवर. तर मी बॅक साईडला आधी जात आपल्या मागच्या साईडला झाली, इथून आपण ट्रेन पकडतो. गर्दी तर भयंकर आहे, बघू त्याला आता ट्रेन मध्ये गर्दी येते का. ट्रेन गर्दी बघा, लोक बघा वन साईड ऐकत नाही लोक. 12 वाजता एवढी गर्दी. लेडीज तपा बघा, लेडीज तपा बघ, लेडीज तपातून कोणी ऐकत नाही, तरुण तरुण मारताय. गर्दी खूप आहे गायचं बघ, इथं जागा भेटत, आता आपल्याला भेटतंय काय भेटी, भयंकर गर्दी आहे. तर फायनली गायच बघा, आता आपण पोचलोय कॉलेजच्या एरियात. आता आपण इथं चाललोय बघा, चालत चालत आता पोचू आपण 2 मिनिटं. बघा समोरच कॉलेज आहे, चाललोय. तर खारघरवरनं आलो, सोबत धीरज पण भेटला, दोघं सोबत आलोय. काही तर आम्ही त्या दिवशी आलतो, तर मॅम लोक बोलली की आम्ही फोन कराल तेव्हा तुम्हाला या आणि घेऊन जावा तुमचं जे काम आहे ते. तर आज त्यांनी फोन केलता, तर आज आलो आपण कॉलेजला. आणि आपला आज येणार होता जो चेक येणार आहे तो कॉलेज कडनं, तर तो आज रेडी आहे, बोलले घेऊन जावा. तर जाऊया आज घेऊन येऊ, कारण काही 1.5-2 वर्ष झाली तो चेक काही ती लोक देईना झालती. तर आता आलतो आम्ही, तर आता फायनली आम्ही भेटणार आहे. तर चला आता जाऊन घेतो, बघत कलेक्ट करतो फटाफट चेक आणि मग जातो परत घरी. आणि आज धीरज पण आपल्या गावी जाणार आहे. नशीब शुक्रवारी आपण बरोबर टाइम आलो, तर परत तुझा चेक इथंच राहिला असता. तर चला आता घेतो आम्ही चेक फटाफट. आहे बघा आलो बोलता बोलता कॉलेजमध्ये, जातो फटाफट. चला गाईस, फायनली आता आपल्याला चेक भेटलेला आहे. आणि माझा चेक तर बरोबर होता, पण धीरजचा चेक मध्ये नावाचा मिस्टेक केली जरा. त्याच्या पप्पाचा नाव जरा ए नव्हतं, तर त्यासाठी मग त्याचा परत चेक बनवायला सांगितलंय. मग त्यामुळे अजून आम्ही कॉलेजला थांबलोय. तर ते बोलले 3 वाजता या, तर आता वाजले 3, गेलाय धीरज बघायला की झालाय का नाही. तर चला आपला तर भेटलाय, आता जाऊन चेक बँकेत जमा करावा लागेल. मग आता बघू आता धीरजचा काय झालाय का नाही, तसं आपण निघू. तर गाईज फायनली आता धीरजला पण चेक भेटलेला आहे आणि आता आम्ही जात होतो स्टेशनला, तर पोचलेलो. तर गाईज आणि मग धीरज बोलला की आता माझा चेक काय होत नाही सबमिट, कारण तो आज गावी झालेला. त्याला बोललो थांब आता आपण इथंच बघू की गुगलला टाकून की इथं नियर बाय तुझा SBI बँक आहे का. तर गाईज आता आम्ही तिथंच चाललो आहे SBI बँकेत चालत चालत, आणि आता वाजलेत 1:30. तर चाललो आहे आम्ही.
तर बघतो आता गुगल मॅपच्या साह्यावर तर दाखवलं 1.5 किलोमीटरवर आहे. तर आता इथे इंडियन बँक म्हणून आलं आहे, असेल वाटतं पुढे SBI बँक दाखवतं आहे याच्यात. तर जातो आणि याचा चेक फटाफट सबमिट करू गाईज, कारण हा परत गावी गेल्यावर तो चेक इथंच राहील, परत एक्सपायर नको व्हायला. त्यामुळं गाईज जातो आम्ही शोधत शोधत चाललो आहे. मग याचा चेक सबमिट झाल्यावर मग आता आपण जाऊ खारघर स्टेशनला. आणि गाईज इथं आमचं आहे ना आता गार्डन पण आहे, हे बघा खारघरला मस्तपैकी सुंदरसा गार्डन आहे एक लहान पोरांचा. काय हा खूपच पॉश एरिया आहे, कारण हा एकदम नवी मुंबई साईडचा टॉप ऑफ द फेमस अँड मोठी आहे हा खारघर. आता फायनली धीरजचं काम झालं आणि मस्तपैकी आता धीरजचा आम्ही चेक डिपॉझिट केला. आता धीरजला येतील पैसे. धीरजचा आता बँक बॅलन्स अकाउंट वाढेल आता फोनचा, बरोबर ना? 10 रुपयावरलं डायरेक्ट जाणार आहे टिंब रुपयात. आणि धीरज आता गावी पण झालंय, त्यामुळं घरी गेला असतं तर काही त्याला झालंच ना त्याचा काम. तर आता झाला फायनली नशिबाने. आम्ही किती 10 मिनिटं असताना पोहोचलो ना, 10 मिनिटं असताना पोहोचलो. थोडं चाललोय सध्या. कमीत कमी काय आम्ही स्टेशनला आलो, स्टेशनला परत पाठी आलो, 1.5 किलोमीटर चाललो. मग त्यानंतर झालं फायनली काम. मेहनतीचा काय कष्टाचं फळ गोड असतं. मॅप बघून बघत जात होतो. आता आलोय आम्ही फायनली खारघर स्टेशनला. चला जाऊ आता फटाफट घरी. आपला तर झाला नाही, आपला आता उद्याच होईल. कारण घरी जाता आता तर आपला बँक अकाउंट बंद होणार आहे. बँक अकाउंट बोलतोय, बँक बंद होणार आहे, आपलं चालू नाही राहणार. तर चला जाऊ आता फटाफट. बघू आपली ट्रेन कितीची आहे, कधी आहे. मग जातो आता डायरेक्ट ठाणा टू बोलतो काय, खारघर टू कळवा. चला फाइनली हम पहुंच चुके कलवा स्टेशन. तो गाइज बड़ी जगदोजहद करके पहुंचा हूँ, क्योंकि गाइज ट्रेनों में थोड़ी गर्दी थी. नॉर्मल है, कारण संध्याकाळची वेळ आहे, गर्दी असतेच ट्रेनला. कारण कामावरची लोक सर्व घरी परततात आणि सकाळी कामावरची घरचे लोक कामावर जातात, त्यामुळे गर्दी असते. म्हणून आज पण गर्दी होती. तर गाईज आता फायनली पोचलो आपण आणि आता 6 वाजलेत. तर आपण 12-11ला निघालो घरातनं आणि आता 6 वाजलेत. तर आता पोचू आपण थोड्या वेळात घरी, 5-10 मिनिटात चालत. तर आता गाईज आता वाजलेत 6 आणि बघा गाईज पूर्ण समोर धुका आहे. तर गाईज आता तर 6च वाजल्यात आणि धुका झाला आहे, कारण थंडीचे दिवस चालू आहेत. आणि थंडीत गाईज आपला काय दिवस छोटा असतो आणि रात्र मोठी असते, त्यामुळं लवकर अंधार पडतो, त्यामुळं लवकर संध्याकाळ पण होते आपली. म्हणून गाईज आज धुका आहे. आणि आता हाच वातावरण चालू राहणार आहे आपले 3-4 महिने तर थंडीचा. तर चला आता जाऊ आपण घरी मस्तपैकी. फटाफट चालतो, स्पीड वाढवतो आपली चालायची आणि मग आपण जाऊ घरला. पोरं क्रिकेट खेळत आहेत. आपले दिवस गेले, आपण खेळायचो क्रिकेट. आता काय जायला होतच नाही खेळायला, कॉलेज अभ्यास, त्यामुळं काय वेळच भेटत नाही जायला. आमची पण पोरं खेळतात, पण मी जातच नाही खेळायला, कारण टाईमच भेटत नाही. तर सीन आहे. बघून तर आठवण येते लय क्रिकेटची, काय करू शकतो आपण, जाऊ नाही शकत. सकाळचं काही लवकर उठायला होत नाही, संडेला पोरं जातात तेव्हा काय करायचं, जाऊन दे. तेव्हा आपण पण जाऊ कधीतरी, बघू वेळ काढून भेटला तर क्रिकेट खेळायला. दरवेळी बोलतो काय जाऊ पण कधी झालं होतच नाही. लय आळशी आहे काय मी, सकाळी मला उठायला होत नाही, त्यामुळे सीन आहे जरा माझा सकाळचा, त्यामुळे जाता येत नाही. चला जातो आता. मी चाललेलोच होता क्रिकेट खेळत होते, बघत बसलो थोडा वेळ. फायनली गाईज आता मी आलो आहे घरी आणि आता मला 6 वाजलेत येता. तर गाईज आपल्याला लेट झाला, आणि कारण आपला जो चेक आपल्याला भेटलेला आहे गाईज येता मी बघितला बँकेत, तर बँक उघडी होती, ओपन होती बँक, आणि 5 वाजलेले तेव्हा. तर मला एंट्री भेटली त्या बँकेत आणि आपण तो चेक डिपॉझिट केला माझ्या बँकेत. आता काय आपले फटाफट पैसे येणार. तर ते बोलले 2-3 दिवस लागेल, तर 2-3 दिवसात आपल्याला पैसे भेटणार. तर गाईज आता आपला बॅलन्स अकाउंट वाढणार आहे. तर आता आलो आहे फायनली घरी. तर तिकडं 1 तास लागला बँकेत आणि आता आलो आहे घरी. तर चला आता फ्रेश झालो आहे मस्तपैकी. आता करतो थोडा वेळ आराम
तेच मोबाईल बिबाईल बघतो, आता काय काम नाही आपला. चला मग भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट रात्रि. तो फाइनली गाइज अभी ये व्लॉग को करते हैं यहीं पे एंड. तो गाइज ये छोटा सा सुंदर सा आपको कैसा लगा ये कमेंट करके ज़रूर बताना. एंड गाइज लाइक शेयर एंड सब्सक्राइब भी करो गाइज. तो सब्सक्राइब करोगे तो तुमको पता चलेगा कि मैं कब व्लॉग डालता हूँ और कब नहीं डालता हूँ. जैसा ही व्लॉग डालोगा तो आप तुरंत देख सकोगे, इसलिए गाइज सब्सक्राइब करना ज़रूरी है. तो चलो सब्सक्राइब करो. मिलते हैं गाइज ऐसे ही एक नए व्लॉग में. आज के लिए इतना ही. गुड नाइट, शुभ रात्रि एंड स्वीट ड्रीम गाइज.